पिंपळगाव रेणुका येथे बनावट कागदपत्राच्या आधारे जमिनीची केली परस्पर विक्री। भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका येथील खळबळजनक प्रकार समोर आलाय। पिंपळगाव येथील शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन बनावट कागदपत्र तयार करून परस्पर विकल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी ज्ञानेश्वर कैलासराव देशमुख यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारदार ज्ञानेश्वर देशमुख यांच्या मालकीची पिंपळगाव रेणुका येथील गट क्रमांक 789 मधील 1 हेक्टर जमीन आहे। ही जमीन त्यांना वारस हक्काने मिळाली होती। मात्र परमेश्वर कैलासराव देशमुख यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे 10 जून रोजी ही जमीन सिंधुबाई पंडितराव देशमुख पिंपळगाव रेणुका यांच्या नावे केली असल्याचा आरोप ज्ञानेश्वर देशमुख यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केलाय। खरेदी खत झाल्यानंतर फेरफार प्रक्रियेसाठी कागदपत्रे तलाठ्याकडे सादर झाली असता हा प्रकार उघड झालाय। 27 जून रोजी ज्ञानेश्वर देशमुख यांनी भोकरदन पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांची भेट घेऊन भोकरदन पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली आहे। याबाबत पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी सांगितले की तक्रारदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून दुय्यम निबंधक कार्यालयातही चौकशी केली जाईल व दोषींवर कायदेशीर कठोरात कठोर कारवाई करून सदर प्रकरणामध्ये जेही आरोपी असतील त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी दिली। काय नाव आहे आपलं? ज्ञानेश्वर कैलासराव देशमुख। बर, काय तक्रार आहे तुमची? आमची तक्रार आहे आमच्या सातबाऱ्यात फ्रॉड होईल। हां, अजून काय झालं? आमच्या सातबाऱ्यात म्हणजे आम्हाला काही माहीतच नाही। हां, आम्हाला माहिती नसल्यानं जमिनीचं काय झालं तुमच्या? जमिनीचं आमचं दुसऱ्याच्या नावावर त्यांनी करून घेतली। हां, हे असे 4 आरोपी आहे। हां, 4 आरोपी त्यांनी मग आम्हाला हां, तिथं एक दिवस एका साक्षीदार यांना सांगितलं हां, माहिती ब तुझा असा असा फ्रॉड झाला। हां, मग आम्ही भोकरदन इथे गेलो। हां, मग तिथं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये 4 आरोपीला तिथं त्याचं हे दाखल करून दिलं। बर, जमीन कोणाच्या नावावर झाली? जमीन ही त्या सिंधुबाई पंडित, हां, सिंधुबाई पंडितराव देशमुख। बर, मग त्यांनी पुन्हा त्या दुसरीला परमेश्वर कैलासराव यांनी सिंधुबाई हां, इथं जमीन विकली, त्यांची नावे करून दिली। पण त्यांनी आम्ही तसं गेलो मग पोलीस स्टेशनला, मग त्यांची तक्रार दाखल केली। मग आता याच्यानंतर समोरील तिच्यात ते 4 आरोपी आहे त्यांनी असं आम्हाला मदत करावी म्हणून तुमची काय मागणी आहे? आमची मागणी असं आहे, आम्हाला न्याय मिळून आमची जमीन आम्हाला वापस सातबाऱ्यावर द्यावी। हां, बस। याच्यानंतर आता सदरील आरोपींचं काय? त्याचं सदरील आरोपींचं ते समोरील आता पोलीस वाले हे करू शकता। त्याच्यानंतर आता आम्हाला याच्या माहीतच नाही हां, त्यांनी काय केलं काय नाही। हं, मग त्याच्यानंतर मग आम्ही गेलो तिथून आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार नोंदवून दिली। बर, मग तुम्हाला काय अपेक्षा आता? तर अपेक्षा अशीच आहे आम्हाला व त्यांनी पुढील तिच्यात आमची मदत करून अपेक्षा त्यांच्याकडून आम्हाला भेटावी। जमीन आता तुमच्याकडे काहीच नाही का? नाही, त्यांनी कोरा 7/12 केला आमचा। हां, मग तुम्हाला काय अपेक्षा आहे आता शासनाकडून? शासनाकडून हीच आहे असा फ्रॉड व्हायला नको। समोरील पुढील बी काही शेतकऱ्यांनी बी समजून घ्यावं, आपापले सातबारे सुधारित आहे का नाही याची चौकशी करून घ्यावी ही माझी इच्छा। शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा।